बातमी पुण्यातून। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप धुनिया हा फरार झालाय। नेपाळ मार्गे कुवेतला पळाल्याची माहिती समोर येते आहे। पोलिसांचा या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। तर पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप धुनिया हा नेपाळ मार्गे कुवेतला पळाल्याची माहिती समोर येते आहे। तर धुनियाकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, धुनिया हा फरार असल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी अधिकची माहिती आणि पोलिसांचा या प्रकरणी आता तपास कसा सुरू आहे? जगदीश, खरं तर संदीप धुनिया हा जवळपास 3800 कोटी रुपयांच्या ड्रग्जचा मास्टरमाइंड असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून मिळते। ज्या पद्धतीने पुणे पोलिसांनी पुणे असेल आणि दिल्ली असेल या ठिकाणी जाऊन छापेमारी करून ड्रग्ज ताब्यात घेतले, त्याचा मुख्य सूत्रधार हा संदीप धुनिया आहे हे पोलिसांनी आधी स्पष्ट केलेलं आहे। परंतु पोलिसांचे अनेक पथकं मागील काही दिवसांपासून या दुनियाचे शोधत आहेत, परंतु संदीप धुनिया जो आहे तो पोलिसांना चकवा देऊन आता कुवेतमध्ये गेल्याचे चित्र जे आहे ते पाहायला मिळते। त्यामुळे पुणे पोलिसांची टीम आता कुवेतला देखील रवाना होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये संदीप धुनियाला पकडण्यासाठी पुणे पोलीस शर्थीचे प्रयत्न करतायत। ब्रिटिश पासपोर्ट देखील या संदीप धुनियाकडे आहे आणि या संदीप धुनियाच्या माध्यमातून ड्रग्जची जी तस्करी आहे ती देशभरामध्ये झाल्याचा संशय जो आहे तो पुणे पोलिसांना आहे। त्यामुळे पुणे पोलिसांना कोणत्याही परिस्थितीमध्ये संदीप धुनिया हवा आहे। ईडी देखील संदीप धुनियाची चौकशी करण्यासाठी उत्सुक आहे। त्यांचे देखील प्रयत्न जे आहेत ते संदीप धुनियाला शोधण्यासाठी सुरू असल्याचं चित्र जे आहे ते काल परवा आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे संदीप धुनिया कुठल्याही प्रकारात आता जो आहे तो पोलिसांना हवा असा आहे। त्यामुळेच संदीप धुनियाची जी प्रियसी आहे तिच्या माध्यमातून संदीप धुनियाचा तपास शोध जो आहे तो पुणे पोलीस मागील काही दिवसांपासून करत होते। त्याच्याकडे चौकशी देखील गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस करत होते, परंतु संदीप धुनिया जो आहे तो पोलिसांना चकवा देत आता। मात्र रोहन, आधीच पुण्यामध्ये अनेक ठिकाणी ड्रग्जचे साठे सापडत आहेत। पुणे पोलिसांच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। अशा पार्श्वभूमीवर धुनिया हा पसार होतोय, त्यामुळे पुणे पोलिसांच्या कामकाजावर आणखीनच प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। निश्चित जगदीश, खरं तर हे खूप मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर असणार आहे। कारण का संदीप धुनिया या इंटरनॅशनल कनेक्शन खूप मोठे आहेत आणि त्यामुळेच पोलिसांना जर 3800 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडू शकतात तर मग त्याचा मुख्य सूत्रधार का सापडू शकत नाही असा देखील प्रश्न जो आहे तो विचारला जातोय। त्यामुळे निश्चितचपणाने पोलिसांवरती प्रचंड दबाव आहे। पुणे पोलिसांची टीम जी आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून याच्या शोधामध्ये देखील आहे, परंतु संदीप धुनिया आता तरी चकवा देत पोलिसांपासून सुटलेला पाहायला मिळतोय। परंतु कुवेतमधून ताब्यात घेण्यासाठी त्याला आता नेमकं पुणे पोलीस कसं कारवाई करतायत, पुणे पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांची साथ जी आहे ती वरच्या लेवलला घेऊन दुनियाला जो आहे तो कुवेतवरून आणतायत का, कैद करतायत का, हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल।